नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीचं पायसम। तर हे पायसम हे डेझर्ट गोड पदार्थ एक आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, ही मुगाची डाळ आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ मी घेतली आहे, त्याला चांगली धुतली आहे आणि प्लेटमध्ये अशी पसरवून ठेवली होती जेणेकरून ती सुकली पाहिजे म्हणून। 1 तास त्याला मी थोडीशी धुवून घेतली आहे, 1 तास तसेच ठेवली आणि ती सुकून ठेवली। तर ही बघा, तुम्ही बघत असाल ही चांगल्यापैकी अशी सुकलेली आहे। आता ही सुकली आहे, त्याच्यानंतर आपण त्याला भाजून घ्यायचं आहे। नंतर हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले, ड्रायफ्रूट आपण जास्त नाही घ्यायचे आहे, थोडेसेच घ्यायचे आहेत। अर्धी वाटी आपण गूळ घेतला आहे, काळा गूळ घेतला आहे मी, ऑर्गॅनिक गूळ घेतला आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। ठीक आहे, तर आता बघा, एक कढई मी गॅसवरती ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आहे आणि आता त्या तुपामध्ये आपण जी डाळ आता सुकवली होती ती डाळ आपण टाकणार आहोत भाजण्यासाठी। हे बघा, ही डाळ आपण घातलेली आहे आणि ही आता तुपामध्ये आपण फ्राय करून घ्यायची आहे आणि ती थोडीशी कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे चांगले, 4 ते 5 मिनिटासाठी। आणि त्याच्यानंतर ती थंड करून आपण वाटून घ्यायची आहे। चांगली अशी खरपूस भाजून घेऊया आपण त्याला। आता हे बघा, तुम्ही बघत असाल डाळीचा कलर थोडा असा चेंज होत चाललेला आहे। तर अशाच पद्धतीने डाळीचा कलर जो आहे तो आपला थोडा चेंज झाला पाहिजे, तेवढी ती भाजून घ्यायची। तुम्हाला तर माहितीच आहे की एक वेगळ्या प्रकारचा मुगाच्या डाळीला स्मेल येत असतो, म्हणून आपण जेवढी त्याला खरपूस भाजणार आहोत तेवढा त्याचा स्मेल जास्त येणार नाही आहे। बघा, आता ही आपली भाजून झाली आहे। आता ही थंड करायला आपण ठेवूया आणि नंतर ती वाटून घेऊया। हे बघा, अशी त्याची पेस्ट झाली, जास्त जाडी पण नाही करायची आहे आणि जास्त बारीक पण नाही करायचं आहे, मीडियम टेक्स्चरमध्ये ती पेस्ट करून घ्यायची आहे। आता परत आपण सेम कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे दूध आपण कोमट केलं होतं ते दूध आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत। हे बघा, हे अर्धा लिटरचं थोडंसं दूध राहिलेलं आहे, तर हे नाहीतर मी अर्धा लिटरपर्यंतचं दूध घातलेलं आहे त्याच्यामध्ये। ते मी नंतर कसं थोडंसं जाड होतं वगैरे, मग परत दूध टाकावं लागेल म्हणून मी ते ठेवलेलं आहे। आता हे दूध आपण थोडंसं उकळवून द्यायचं आहे, 1 उकळी काढायची आहे त्याला। बघा, आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता ती मुगाची डाळ जी वाटली होती ती आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत। हे बघा, ती घालायची आहे आणि त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे। त्याला थोडं हलवतच राहायचं आहे जेणेकरून त्याची गुठळी नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्याला 1-2 मिनटापर्यंत चांगलं हलवत राहायचं आहे। हे बघा, तुम्ही बघत असाल अशा प्रकारची ह्याला उकळी आलेली आहे। तर त्याच्यामध्ये आता थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कट केले होते ते टाकायचे आहेत। बघा, काही जण ड्रायफ्रूट्स हे तुपामध्ये फ्राय करून घालतात, आयदर काही जण कच्चेच घालतात। तर हे पायसम आहे, तर पायसमला मोस्टली कच्चेच ड्रायफ्रूट्स घालतात, तर त्याचं टेक्स्चर पण चांगलंच येतं, कारण ऑलरेडी आपण डाळ जी आहे ती तुपामध्ये फ्राय केलेली आहे म्हणून। आता हे टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आता बघा, ह्याला चांगली उकळी आली आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत। जो काळा गूळ आहे आपला ऑर्गॅनिक गूळ, तो आपण घालणार आहोत। बघा, आता मी हा गूळ घातला आहे आणि त्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं। बघा, रंग किती सुरेख दिसत आहे, टिपिकल पायसम जे असतं तसाच कलर दिसत आहे तो। आणि त्याला चांगलं हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि ती जी मुगाची डाळ आहे ती पण चांगल्या पद्धतीने भाजली गेली जाईल। काही जण याच्यामध्ये खोबरं पण घालतात, खोबरं पण घातलेलं असेल तरी पण चालणार आहे। बघा, किती सुरेख कलर आलेला आहे आणि ते तुम्हाला दिसायला पण किती छान दिसत आहे। बघा, गॅस मिडियम करून 1च उकळी करून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस तुम्हाला बंद करायचा आहे। हे बघा, तुम्ही बघत असाल किती मस्त असं पायसमसारखं तुम्हाला टेक्स्चर दिसत आहे त्याचं आणि एकदम छान होतं। तुम्ही टेस्ट जर बघाल ना तर अतिउत्तम आहे। हा डेझर्टचा पदार्थ आहे, तुम्ही मिल्कमेड पण याच्यामध्ये टाकू शकता, पण सगळ्याच ठिकाणी मिल्कमेड हे अवेलेबल होत नाही।
सो म्हणून गूळ टाकलं, कोणी साखर टाकलं तरी पण चाललं. आता काही जण असं म्हणतात की दुधामध्ये गूळ टाकलं की दूध फाटतं वगैरे. बघा माझं तर दूध फाटलेलं नाही आहे. त्याचं पण एक टेक्निक आहे. तुम्ही घातल्याबरोबर त्याला उकळी आणून द्यायची नाही आहे, लगेच एका उकळीमध्येच ते बंद करायचं आहे, म्हणजे तुमचं दूध फाटणार नाही ते. ठीक आहे. तर आजचं पायसमची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. नेक्स्ट अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर. बाय.